पावसामुळे मराठवाडा आणि सोलापूरमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। शेती, घरांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आल्या। दरम्यान 2 दिवस पाऊस कमी झाला, मात्र आज पुन्हा मध्यरात्रीपासून पावसानं सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे पुन्हा शेतांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली। तसंच नदीकाठच्या गावांमध्येही पाणी शिरलेलं आहे। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसानं थैमान घालायला सुरुवात केली आहे। मराठवाडा, सोलापूरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा शेतांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। कळंब तालुक्यातल्या मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरलंय। आढाळा गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय। अख्खं गाव जलमय झालंय। जिल्ह्याशी गावाचा संपर्क तुटलाय। बहुला, खोंदला, अथर्डीसह 10 गावं पाण्याखाली गेली आहेत। गत 12 ते 14 तासांपासून मुसळधार पाऊस तालुक्यामध्ये सुरू आहे। हे मांजरा नदीकाठचं गाव आहे आणि या गावाला चहूबाजूनं पाण्यानं वेढा टाकलेला सध्या दिसून येत आहे। सगळी शेता, नद्या, नाल्यामधून पाणी सगळं उताराने गावात येत आहे आणि काही घरांमध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे गावातील। लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा निसर्गानं तडाखा दिलाय। लातूर तालुक्यात रात्रीपासून जोरदार पाऊस पडतोय। सोनवती गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। तुफान पावसानं शेती पाण्याखाली गेली आहे। साहेब म्हणतात की हे खरडून गेलेलं नाही, हे खरडून गेलेलं आहे तर नाही तर काय, ह्या सोयाबीन मध्ये काय आहे त्यांनी येऊन दाखवावं मला। हे जर खरडून गेलेलं नसेल तर आम्ही मनालते गुन्हा घेऊ। आणि इथं बघा पाय जातात का, खरडून गेल्यानंतर पाय गेले नसते। त्या शेतकऱ्याच्या आत्महत्या तुम्ही पाहत नाही, पहा कुठपर्यंत पाणी आहे इकडं। हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस झालाय। वसमत, कळमनुरी आणि औंढा नागनाथ तालुक्यातील महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे। पावसामुळे नदी, ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत। वसमत तालुक्यातील पांघरा, शिंदे, दांडेगावसह परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटलाय। नांदेडच्या लोहा तालुक्यात पुन्हा ढगफुटीसारखा पाऊस झालाय। या पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात आनंदा कोल्हे हा शेतकरी अडकून पडला होता। रात्री शेतावर गेला असता अचानक पाण्याची पातळी वाढली। त्यामुळे त्यांनी जीव वाचवण्यासाठी एका झाडाचा आधार घेतला। ग्रामस्थांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी सकाळीच बचाव कार्य सुरू केलं आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं पुरात अडकलेल्या शेतकऱ्याला दोराच्या सहाय्यानं सुखरूप बाहेर काढलं। परभणीच्या गळाठी नदीला आलेल्या पुरामुळे गंगाखेड, पालम आणि गंगाखेड राणी सावरगाव रस्ता बंद झालाय। तसंच गंगाखेड, पूर्णा, पालम या 3ही तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। सोलापुरातही पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। सीना नदीनं पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरलं आणि होत्याचं नव्हतंच झालंय। सोलापुरातील तेलगावामध्ये पुराचं पाणी शिरलं होतं। या गावातील एका कुटुंबातील चिमुकल्यांनी हिंमत न सोडता घरातील अनेक वस्तू वाहून जाण्यापासून रोखल्यात। आमच्या गावामध्ये पहिल्यांदाच पूर आलेला होता, आम्ही कधी पाहिला नव्हता आणि आमचे वस्तू देखील खूप वाहून गेले आणि पाणी खूप वाढत होतं आणि तसेच आम्ही पाण्यात जाऊन, कमरे एवढ्या पाण्यात जाऊन आमच्या वस्तू सगळ्या काढल्या आणि बेड वगैरे सगळं वाहून गेलं। कपाट सगळं, धान्य वाचवलं आणि मसऱ्या, आमची जनावरं सुद्धा वाहून गेले। आम्हाला खूप भीती वाटत होती, तरी आम्ही एवढ्या पाण्यातून जाऊन आमच्या घरातील वस्तू वाचवल्या। थोड्या वाहून गेल्या, लोकांनी सुद्धा, गावातील लोकांनी सुद्धा थोडी वस्तू, धान्य वगैरे काढले, पण अनेक वस्तू वाहून गेल्या। अख्खं गाव बुडून गेलं। सामान 3 खूप वाहून गेले। काय काय सामान वाहून गेलं बाळा? कपाट, मसरे, गाय 3 खूप वाहून गेले। शेताचं काय झालं बाळा गावातलं? शेताचं पाक बुडून गेलं। शेतकऱ्यांना लवकरच मदत केली जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय। त्यासाठी काही नियम शिथिलही करू असं यावेळेला अजित पवार यांनी म्हटलंय, कारण नियमांपेक्षा माणूस महत्वाचा असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर पंचनामे करण्याचं काम सुरू असून लवकरच शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। माझ्या शेतकऱ्याला, त्याच्यामध्ये माझ्या बळीराजाला, माझ्या लाडक्या बहिणीला त्याच्यामध्ये मदत व्हावी आणि हे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्याचा आमचा प्रयत्न आहे। काही सगळ्या गोष्टी
अधिकाऱ्यांना सांगितलेलं नियमावर बोट ठेवूनच सगळं करू नका. कधी कधी नियम पण माणसाकरता थोडे शिथिल करावे लागतात. शेवटी माणसं महत्वाची आहेत, नियम महत्वाचे नाहीत. शेवटी समाज महत्वाचा आहे, शेवटी बळीराजा महत्वाचा आहे. हे पंचनामे व्यवस्थित होणे आणि व्यवस्थित होऊन त्यांना मदत मिळणे हीच सरकारची प्रायोरिटी आहे. संपूर्ण सरकार एकाच कामावर लागलेलं आहे की शेतकरी शेतमजुरांना या महाराष्ट्राच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये आलेल्या व्यक्तींची मदत करणे एकच कार्य महाराष्ट्र सरकारमध्ये सुरू आहे, ते आम्ही करतोय. पावसामुळे फक्त शेतीच नव्हे तर घरांचं देखील नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी हा पूर्णपणे हतबल झालाय. कारण घरातही काही उरलेलं नाहीये आणि शेतामध्येही नाहीये. त्यामुळे शेतकरी आता सरकारकडे आस लावून बसलाय. त्यामुळे दसऱ्यापर्यंत शेतकऱ्यांना मदत करून त्यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.